नमस्कार मंडळी, मी दीपाली. स्वामीदीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण भरीत वांग ही रेसिपी करणार आहोत. मसाले भात केला, वरण भात केला, अगदी भाकरी सोबत सुद्धा झटकेदार असं भरीत वांग चविष्ट लागतं. गावाकडे हे भरीत वांग जास्तीत जास्त केलं जातं. झटपट आणि अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक मोठं भरीताचं वांग घेतलेलं आहे. वांग्याला 4 चिरा पाडून घ्यायच्या आहे, म्हणजे वांग छान भाजलं जातं. वांग्याला आतून जाळ लागला की वांग छान आतून भाजतं. हे बघा, वांग्याला छान चिरा मी पाडून घेतलेले आहे. आता गॅस चालू करते. त्यावर एक जाळी ठेवते. वांग भाजण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आता त्यावर वांग ठेवते आणि छान काळं पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे बघा, वांग छान काळं पडलेलं आहे. अजून आपण थोडंसं भाजून घेऊया. मागच्या बाजून थोडंसं राहिलेलं आहे, तेही बाजू आपण छान व्यवस्थित भाजून घेऊया काळी पडेपर्यंत. वांग भाजलं की त्याला आपण खाली घ्यायचं आणि थोडं गार झाल्याच्या नंतर त्याच्या काळ्या साली काढून घ्यायच्या. हे बघा, वांग इथं छान भाजलेलं आहे. अजून आपण थोडंसं भाजून घेऊया. सगळीकडून छान भाजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करू आणि वांग खाली उतरून घेऊया. वांग गार झालं की त्याच्या काळ्या साली काढून घ्यायच्या. माझ्या हाताला सोसते म्हणून मी त्या काळ्या साली काढून घेते. जास्त गरम असताना हात लावू नका, आता हात भाजण्याची शक्यता असते. हे बघा, सगळ्या काळ्या साली काढून घेतलेल्या आहेत. आता मागचं देठ काढून घेते आणि त्याच्या कापा करून घ्यायचे आहेत. हे बघा, स्क्वेअर मध्ये मी त्याच्या कापा केलेल्या आहेत. आता आपण मसाला काढून घेऊया. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक, 9 ते 10 मिरच्या, अर्धा चमचा मीठ. भरीताचं वांग हे झणझणीतच छान लागतं. मी इथं जास्त मिरच्या घेतलेल्या आहे. जर तुम्हाला कमी तिखट लागत असेल तर मिरच्या कमी घ्या. बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्याच मसाल्यामध्ये वांग्याचे काप घालून मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची, म्हणजे वांग्याला छान मसाला लागतो. आता आपण भरीताला फोडणी देऊ. इथे मी गॅस चालू करते आणि त्यावर कढई ठेवते. कढई गरम झाली की त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालून घ्यायचं. हे बघा, कढई इथे छान तापलेली आहे. आता त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालून घेते. तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता मी त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेते. जिरं तडतडलं की 1 कांदा बारीक चिरलेला घालून घ्यायचा. कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. गॅसची आच मिडियम ठेवायची, हाय करायची नाही, नाहीतर कांदा काळा पडू शकतो किंवा करपूही शकतो. हे बघा, कांदा इथे छान परतलेला आहे. असा ब्राऊन रंगाचाच ठेवायचा आहे. आता आपण त्यामध्ये वांग्याचा मसाला घालून घेऊया. वांग्याचा मसाला तेलामध्ये घातल्यानंतर तो तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. तेल आणि वांग्याचा मसाला हा एक जीव झाला पाहिजे. मसाला तेलामध्ये छान परतला की वांग्याचं भरीत हे 3 ते 4 दिवस छान टिकून राहतं. मसाले भात, वरण भात किंवा भाकरी सोबत छान लागतं वांग्याचं भरीत. हे बघा, असं वांग्याचं भरीत भाजून घ्यायचं आहे. इथं आपलं वांग्याचं भरीत छान झालेलं आहे.
आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण पुढच्या नवीन रेसिपीमध्ये नक्कीच भेटू।